नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत जगातील सगळ्यात श्रीमंत देशामध्ये। समोरची कार पाहूनच तुमच्या लक्षात येईल आम्ही आहोत आता लक्झेंबर्गमध्ये। इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की इथे एक मस्त जत्रा भरलेली आहे आणि येता जाता आम्ही ट्रॅम बसमधून पाहत होतो तर इतके मोठमोठे सेटअप इथे लागलेले आहेत की आम्हाला राहावलं नाही गेलं आणि अचानक आता आम्ही ट्रॅममधून उतरून या फेअरमध्ये शिरलेलो आहोत। तर हा आमचा युरोपियन जत्रेचा पहिला एक्सपिरियन्स आहे। आपल्याकडे सुद्धा बरेचदा जत्रा होतच असते, पण इथे काय वेगळं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बरीच लोक म्हणत असतात की युरोपमध्ये तुमच्या व्हिडिओजमध्ये अजिबात लोक दिसत नाही, तर तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे, सगळीकडे लोक आहेत आणि इथे तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त युरोपियन लोक पाहायला मिळतील। पाहिजे असेल तर तिकीट काढते मी, नको स्पीड नाही होत, नॉर्मल जात असेल ना तर सही आहे ना। हा बघ तो बघ कसला आहे। मोस्टली ॲडव्हेंचर पार्कमध्ये अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, पण यांनी बघा इथे युरोपियन लोकांनी जत्रेमध्येच या सगळ्या गोष्टी इथे आणून ठेवल्यात आणि इतक्या भारी आहेत त्या बघायला। आपल्याकडे असतं ना बंदुकीने निशाणा साधायचा आणि ती वस्तू तुम्ही जिंकता, तर तसावाला गेम आहे हा इथे सुद्धा। शाहरुख खान आहे ना, बघायला बघितलंयस तू कधी? मग म्हणून मी बोलतो ती चाल। ओ माय गॉड, हे काय वेगवेगळे प्रकार आहेत बाबा, आपल्याकडे मी कधी पाहिले पण नाही। बरेच वर्ष फेअरमध्ये गेलो पण नाही। आईस्क्रीम शॉप आहे। खूप मोठा फेअर आहे ना, खूप आहे फिरायला। खाण्याचे पण भरपूर स्टॉल आहेत। तो बघा, तो तर फार उलटच करतोय। कसला डेंजर आहे बा, तर दूर सोडतात, दूर पाण्याचा बिस्ट वाटतं ना। अच्छा, स्पेस फोर्स, ओ माय गॉड, एकदम नेक्स्ट लेवल आहे यांची तर ना। आणि हा एक आहे फुल ऑन 360 डिग्री फिरवतोय तो आणि ते पण उलट सुलट करून। बापरे,
खाण्यापिण्याचे पण स्टॉल इथे भरपूर आहेत, पण जास्त करून मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी हे कॅन्डी शॉप्स, पॉपकॉर्न शॉप्स खूप सारे आहेत इथे. किंवा बोलते तिथं किती सारे टॉयज या शॉपमध्ये आहेत बघा. आणि गंमत म्हणजे या सगळ्या टॉयजना ना स्ट्रिंग्सने बांधून ठेवलेलं आहे दोऱ्याने, आणि मग ती एक एक स्ट्रिंग खाली खेचायची आणि मग तुम्हाला ते टॉय मिळेल असं आहे. पण त्यात पण ट्रिक असेल असं मला वाटतंय. आम्ही तर बरीच वर्ष आपल्याकडच्या फेअरमध्ये गेलोच नाही आहेत, पण आपल्याकडे सुद्धा अशा राईड्स असतात का इतक्या डेंजर लेवलच्या, ॲडव्हेंचरस अशा? हे मला कमेंट करून सांगा. हे काय इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. लक्झेंबर्ग या देशाची लोकसंख्या सुद्धा खूपच कमी आहे, पण तरीसुद्धा आता तुम्ही बघू शकता इतकी लोक इथे दिसत आहेत, इतकी गर्दी आहे. आणि ही सगळी लोक असे काही जे फेस्टिवल्स असतात, फेअर्स असतात ना, त्याच वेळेस घरातून बाहेर पडतात. बऱ्याच इथल्या लोकांना अशा गोष्टी समर हॉलिडेजमध्ये करायला खूप आवडतं. त्यातलं एक तुला पाडायचंय. थोडस वर धर पिलू, वर थोडस. मार. एक झाला. या ओनली वन शी गुड गुड गेट. कर घे. पहिलेदा आम्ही विकत घेतले होते, त्यामध्ये शरण्याला काही जमलं नाही. नंतर पुन्हा 5 अटेम्प्ट तिने फ्रीमध्ये दिले, पण त्यातही काही नेम लागला नाही इतका. मग ही मुलगी इतकी काइंड होती की तिने तरी सुद्धा शरण्याला 2 गिफ्ट कार्ड दिले. काय हवंय? 4 points and you can pick something. What do you want in the 4 points? See? त्यामध्ये 4 points आहेत, त्यातलं तुला काय हवंय? रिंग टाकून वस्तू जिंकायची असा हा गेम आहे. असं टाकून तिला नको देऊ. मी जस्ट आता एका मुलाला आयपॅड घेऊन जाताना बघितलंय. सो बघूया आता आम्हाला काय मिळतं. Allez, un peu plus haut, vers
entre dans votre ligne de main. Et vous mettez là. Allez, allez. मी टाकलं केलं रे. Dans la maison, on dit encore que ça gagne. H tombé, H tombé, encerclé, c'est gagné. एकाच ह्याला जर नेम लावला तर ते तुटेल, नाही तर नाही तुटणार आहे बघ. Et bien voilà, encore par ici. 5 युरोला आहे. हां हां, जर तुमच्या नशिबात मोठा असेल तर मोठा मिळून जाईल, अदरवाईज तुम्हाला छोटा तरी मिळणार आहे असं. हां या हाय देख. Qu'est-ce que vous voulez? C'est moi qui vais vous, c'est moi le plus gentil. Bien sûr. Like you just have to pull. Yes, you just need to choose one and you will. Alors écoutez, moi je suis joueur. Est-ce que vous êtes... जोरात ओढ, खेचत जायचं तिला. Oui, alors अरे बापरे. vous le faites une fois. Vous prenez pour 135 €. Vous êtes sûr de l'avoir Yeah. une fois. Vous me sortez deux bonus comme ça marqués à la roulotte, je vous en donne deux. English. It's one little sentence. You can take this one or play it more. सो या गेममध्ये ट्रिक पण आहे बघा की यांनी इतक्या साऱ्या त्या दोऱ्या बांधून ठेवल्यात आणि छोटी छोटी खेळणी मला वाटतं त्याला लावलेली आहेत आणि हे मोठे कोणाला मिळतच नसतील असं मला तरी वाटलं, कारण की बघा पुढे सगळे मोठमोठे ठेवलेले आहेत आणि मागे हाईड करून ठेवलेलं आहे त्यांच्या छोटी छोटी, त्यामुळे कोणाला स्ट्रिंग बांधली आहे काय कुठली स्ट्रिंग काही दिसत नाही आहे तुम्हाला की कशाला तरी बांधली आहे ती. Oui, bien sûr. Et puis pour le restaurant, ça normalement. हे काय हो मिरर वाला आहे, राहू दे. चुरोज आहेत, त्याच्यानंतर इकडे वॅफल्स आहेत. हा येईन ना. हा बघा आपण गेम आहे रिंग फेकायच्यात. नेदरलँडचा पण स्टॉल लावला आहे बघा, पप्पोचेस आणि स्टूप वाफल्स. युरोपमधल्या लोकांना जास्त खाण्यापिण्याचं असं काही नसतं, त्यांच्यासाठी ते नॉर्मल त्यांचं जे युरोपियन फूड आहे ते फ्रेंच फ्राईज, बियर, कोक असल्याच गोष्टी हे लोक जास्त खाणं प्रिफर करतात. Le but, c'est d'aller taper le bord du seau en fait. Voilà. Tout doucement. Avec des petits trucs qui vont gagner हे काहीतरी वेगळं आहे. हे ते आपल्याकडे पण असतं मला वाटतं, हे वर खाली जातं नाही का ते. अगं ही बघ कसली आहे, आयुष्यपत अल्पाइना बान. हो इथून जाते ती कसली, बापरे. कसलं फास्ट जाते ते. ती बघ कसली फास्ट जाते शरण्या.
सगळ्यात छोट्या मुलांसाठी म्हणजे टॉडलरसाठी सुद्धा इथे गेम आहे बघा. जास्तीत जास्त डक याच्यातून उचलायचे आहेत आणि जितके डक तुम्ही उचलाल त्याचे तुम्हाला पॉईंट्स मिळतात आणि मग त्यातून तुम्ही इथली खेळणी घेऊ शकता. असा हा गेम आहे. सो प्रत्येक वयोगटातल्या लोकांसाठी काही ना काहीतरी इथे गेम्स आहेतच आणि खूप भारी मजा येते इथे फिरताना. कारमधून जाता येता तो वरचा ऑब्जेक्ट पकडायचा आहे. त्यांना बॅलन्स पाहिजे ना मुलांचं तेवढा. हे आपण चालता चालता इतकं जवळ येतंय जसं काय आपल्या अंगावरच पडेल आता. कुठेही तुम्ही युरोपमध्ये फिरायला गेलात ना तर आपली भारतीय माणसं, मराठी माणसं आपल्याला भेटतातच आणि नक्कीच त्यांच्याशी बोलायला जावं असं मला कायम वाटतं. ही एक अजून या जत्रेमधली डेंजरस टॉवर राईड आहे बघा. कसली डेंजर वाटते, किती उंचावरती आहे आणि ते. आणि ही लोकं आता याच्यामध्ये बसलीत, ते लॉक होतील आणि मग ते वर जाणार. हळूहळू वर जातात पण जाताना हळूहळू जातात ना ते बघ. अजून बापरे कसले वर जातात पण ना किती उंच आहे ते. चार 5 मिनिटं लोकांना वर फिरवून बघा कसल्या स्पीडने हे लोक खाली आलेत. बापरे भयानक आहे अगदी. ऑलमोस्ट 2.5-3 तास आम्हाला झालेले आहेत ही जत्रा फिरता फिरता. आणि खूप मोठी फेअर आहे, खूप राईड्स आहेत, ॲडव्हेंचरस आहेत. इतकी मजा आली हे पाहताना. अजिबातच आमचा ह्या जत्रेला वगैरे जाण्याचा प्लॅन नव्हता आणि ना आम्ही जस्ट एका रेस्टॉरंटमधून खाऊन निघालो आणि तिथलं जो हॉटेलमध्ये एक माणूस भेटला तो इंडियाचा होता, दार्जिलिंग. आणि हां म्हणजे दार्जिलिंगचे होते ते आणि ते आम्हाला म्हणत होते की तुम्ही फेअरला जाणार आहात का. तर आम्ही म्हटलं की नाही. आणि गंमत अशी झाली, आम्ही ट्रॅममध्ये बसलो आणि नेक्स्ट स्टॉपच होता तो फेअरच्या बाजूलाच होता एकदम. तर म्हणलं चला चला उतरू 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 आणि मी यांना फसवून तिकडे घेऊन गेले. पण या मुलीला जास्त आवडली. कारण का मला 2 गिफ्ट भेटले, एक स्प्रिंग आहे आणि एक हा टॉय आहे फ्लफवाला. येस स्प्रिंग
ब्लू कलरची. तर अशी गंमत झाली आणि अचानक आम्ही ही युरोपमधली जत्रा पाहिली. खूप डेंजर राईड होत्या, त्यामुळे राईड करण्याची हिंमत अजिबात झाली नाही. त्यात आज प्रचंड थंडी लागते, त्यामुळे बोलायला सुद्धा होत नाहीये. पण भरपूर मज्जा आली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.